विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देणारा माणूस, आमदार यड्रावकर यांचं वक्तव्य. आमदार यड्रावकर यांनी जयसिंगपूर शहरातील मतदारांशी साधला संवाद. जयसिंगपूर शहरातील झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावला. आतापर्यंत 200 झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिले. येणाऱ्या वर्षभरात शहरातील उर्वरित झोपडपट्टी धारकांचे प्रश्न देखील मार्गी लागतील. विरोधकांच्या टीकेला मी कामातून उत्तर देणारा माणूस आहे. त्यांना उत्तर पाहायचं असेल तर जयसिंगपूर शहरात सुरू असलेली विकास कामं पाहावीत, असा जोरदार प्रतिटोला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी लगावला. जयसिंगपूर येथील मतदारांशी संवाद साधताना आमदार यड्रावकर बोलत होते. शहराच्या विकासाबाबत मांडणी करताना त्यांनी महत्त्वपूर्ण विकास कामांची माहिती दिली. शहरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांनी वर्षानुवर्ष असलेली अडचण आम्ही प्राधान्याने सोडवली. 200 झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्यानंतर आता उर्वरित झोपडपट्टी धारकांनाही पुढील वर्षभरात त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड आम्ही मिळवून देणार असल्याचं सांगितलं. विरोधकांकडे दाखवण्यासाठी काम नाही म्हणून ते टीका करतात, पण आम्ही बोलण्यापेक्षा कामावर विश्वास ठेवतो. शहरात सुरू असलेली विकास कामच आमची ओळख आहेत आणि तेच आमचं उत्तर आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. जयसिंगपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं जंगी आगमन, नव्यानं साकारलेली नगरपालिका इमारत, भुयारी गटार योजना, वीज पाणी या मूलभूत सुविधांचा विस्तार, विविध नागरी सोयी सुविधा अशी अनेक विकास कामं पूर्ण झाली. या विकास कामांच्या बळावरच आम्ही मतदारांच्या दारात जातोय, असं ते म्हणाले. जनतेचा विश्वास राजर्षी शाहू विकास आघाडीवर आहे. येणाऱ्या 2 तारखेला मतपेटीतून हा विश्वास आणखी दृढ होईल, असा ठाम विश्वास आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केला. या प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर, दादासाहेब पाटील चिंचवाडकर, मिलिंद भिडे, संभाजी मोरे, बजरंग खामकर, सुनील बनगर, सचिन देशिंग, संतोष खरात, प्रवीण देसाई, पिंटू वगरे, प्रकाश पवार, अंकुश खरात, शामराव बनगर, अमर पाटील, विनायक यादव, सुनील पडळकर, श्रीशैल कोटकप्पे, शुभम पाटोळे, बाळासो यादव, आनंद चौगले, हैदर इराणी, गिरमल कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.